अनेकदा जे दिसतं ते खरं नसतं आणि जे खरं असतं ते भयानक असतं. ही आहे अशीच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना, जिथं प्रेम, फसवणूक आणि खून ही कटाचं जाळं इतकं खोल होतं की शेवटी एका जळालेल्या मृतदेहाने पूर्ण गाव हादरलं. ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावाची, जिथं एका जळालेल्या मृतदेहानं निर्माण केलं एक गूढ आणि त्या गुणामागे दडलेलं होतं प्रेमाचं खोटं रूप, फसवणुकीचा खेळ आणि निर्दयी खुनाचं थरारक सत्य. कोण होती ती जळालेली महिला? तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची उकल होत जाते. पाटकळ गाव सोलापूर जिल्ह्यातील एक शांत पण सध्या खळबळलेलं गाव. किरण नागेश सावंत, एक विवाहित महिला, तिचे पती नागेश सावंत. ते दोघं एकत्र कुटुंबात राहत होते. घरात वडीलधारी मंडळी, सासू सासरे आणि चुलत काका दत्तात्रय सावंत हे देखील त्याच घरात राहत होते. बाहेरून पाहता हे कुटुंब अगदी सुसंस्कृत आणि समाधानी दिसायचं. सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण खरं संकट जेव्हा उलगडलं तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. नवरा नागेश सावंत, त्याची बायको किरण आणि त्यांच्या गोंडस चिमुरड्या मुलीसह एकत्रच राहत होते. संपूर्ण वातावरण आनंदी, निर्दोष आणि प्रेमळ असं होतं. नागेशाने त्याचे वडील दिवसभर गावातल्या आपल्या हॉटेलमध्ये काम करत असत, तर किरण आपल्या लहानग्या लेकीला प्रेमानं सांभाळायची आणि घरातली कामंही हसत खेळत पार पाडायची. तिची सासू संगीता सावंत ही देखील घरकामात तिला सतत साथ देत. हे घर म्हणजे खरंच एक संस्काराचं नातं आणि प्रेमाचं गाठोडं वाटायचं. दिवसामागून दिवस जात होते, पण हळूहळू काहीतरी बदलत चाललं होतं. नेहमी हसतमुख असणारी किरण आता मात्र कधीकधी खूपच उदास वाटू लागली होती. डोळ्यात एक प्रकारची भीती, अपराध, शंका की अजून काही लपलेलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते. ती आता घरात असली तरी मनाने कुठेतरी हरवलेली वाटायची. कोणालाच तेव्हा कल्पना नव्हती की ही उदासी, ही शांतता एक दिवस संपूर्ण कुटुंबावरच एक भयानक संकट ओढून आणणार आहे. तिचं लक्ष सतत मोबाईलमध्ये असायचं. नागेश काही विचारायला गेला किंवा मोबाईल दे म्हणाला की ती एकदम गडबडून जायची. काही वेळा तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसायची, जणू काही एक गुपित लपवायचं होतं. नागेशची आई संगीता हिने देखील एक दोनदा सहज म्हणाली, आपली सुनबाई थोडी हरवलेली वाटते हो आता. पण नागेशला वाटायचं दिवसभर घरातलं काम, लेकीची जबाबदारी, थकली असेल बहुतेक. त्याने एक दोनदा हलक्या फुलक्या शब्दात विचारण्याचाही प्रयत्न केला, पण किरणनं काही ठोस किंवा स्पष्ट उत्तर दिलं नाही. उलट तिची नजर चुकवू लागली. त्यालाही वाटलं की कदाचित ती फक्त थकल्यासारखी वाटत असावी, पण त्या एका रात्रीने मात्र सगळं उद्ध्वस्त केलं. 14 जुलै पहाटे 3:30च्या सुमारास घराच्या समोर काही अंतरावर असलेल्या कडब्याच्या गंजीत प्रचंड आग लागलेली दिसली. घरातील सगळे घाबरून बाहेर धावत गेले. आगीच्या त्या ज्वाळामध्ये एक वेगळाच दाह होता. जणू काही आकाशात पोहोचणाऱ्या ज्वाळांनी एक गुपित उघड करायचं ठरवलं होतं. आणि तिथे त्या जळणाऱ्या कडब्यात किरणचे कपडे दिसले. सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. सर्वांना वाटलं किरणने स्वतःला जाळून घेतलं. काही वेळातच तिचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांनी किरणच्या वडिलांना फोन केला. आवाज थरथरत होता, तुमच्या मुलीने स्वतःला पेटून घेतलंय, तात्काळ या. आणि त्या एका फोन कॉलने तिच्या माहेरवर आभाळच कोसळलं. पहाटे 4:15च्या सुमारास किरणचे वडील आणि कुटुंबीय धावत पाटकळ गावी पोहोचले. तिथे शेकडो गावकरी आधीच जमलेले होते. गर्दीत एक अस्वस्थ शांतता होती. जावई नागेश सावंत कातर झालेल्या आवाजात, किरणने स्वतःला पेटवलं, ती गेली असं सांगत आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होता. कडब्याची संपूर्ण गंजी आता राख झाली होती. सगळीकडे धूर आणि दाह भरलेला. पण पश्चिमेकडील बाजूला एक भाजलेला मृतदेह सापडला.
संपूर्णपणे जळालेला, ओळखण्याच्या पलीकडचा, तरीही नागेशसारखा ओरडत होता, हीच माझी पत्नी किरण आहे. तिने स्वतःला संपवलंय, पण सत्य नेहमी डोळ्यांना दिसत नाही. खरा प्रश्न तर अजून उरलेलाच होता. किरणने स्वतःला जाळलं की तिला कुणी पेटवलं? आता किरणचे वडील देखील चिडले. कदाचित नागेशनं तिला त्रास दिला असावा, भांडण केलं असावं. त्याच्यामुळे वैतागून आपल्या मुलीनं हे पाऊल उचललं असा विचार करून त्यांनी पोलिसांमध्ये नागेश विरुद्ध तक्रार नोंदवली. ज्यानं किरण सावंत हिला मारले त्यांनी तिला का मारले याची चौकशी करून दोषीवरती कायदेशीर कारवाई करावी अशी तक्रार त्यांनी पोलिसात नोंदवली. तक्रारीप्रमाणे नागेशला ताब्यात घेण्यात आलं. तो जळालेला मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी आपली तपासणी चक्र फिरवली. किरण, वय वर्ष 22, ही दशरथ दांडगे यांची मुलगी. हिचं फेब्रुवारी 2022 मध्ये पाटकळ येथील नागेश दिगंबर सावंत याच्यासोबत विवाह झाला. त्यांना आरोही ही 2 वर्षाची मुलगी आहे. नागेश स्वतःचं हॉटेल होतं. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरती कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. नागेश आणि किरण यांचा संसार खूप चांगला चालला होता. 13 जुलैला रात्री उशिरा नागेश घरी आला तेव्हा किरण आपल्या मुलीला झोपत होती. पण काही कारणावरनं दोघांमध्ये खूप कडाक्याचे भांडण झालं. भांडण इतकं टोकाला पोचलं की नागेशने किरणला मारहाण देखील केली. तो जाऊन झोपी गेला. पण रात्रीच्या सुमारास लोकांना कडब्याला आग लागलेली दिसली. आग पाहून सर्वच लोक तिथे पोचले. त्यानंतर किरणच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार नागेशला ताब्यात घेण्यात आलं. नागेशला ताब्यात घेतला आहे ही चर्चा आजूबाजूच्या गावात देखील पसरली. जरी नागेश ही माझी पत्नीच आहे असे सांगत असला तरी देखील मृतदेहाची ओळख पटवणं गरजेचं होतं. म्हणून पोलिसांनी हा मृतदेह फॉरेन्सिक लॅबमध्ये सोलापूरला पोहोचवला. कारण माझ्या मुलीला मारून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्यात आलेला आहे असे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. नागेश असं का केलं? त्याने किरणला का पेटवून दिलं? आणि ती खरंच किरणच होती का? या सर्वच प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. पोलीस आपला तपास करतच होते. ही घटना घडून काही तास गेले होते आणि तेव्हा जणू घड्याळाचे काटे फिरल्याप्रमाणे सारं काही फिरलं. कडव्याच्या आगीत किरण जळाली असं म्हटलं जात असताना किरण कराडमध्ये जिवंत भेटली होती. ती भेटली निशांत सावंतसोबत, नागेशचा चुलत भाऊ. निशांत हा गावातच राहायचा. किरण त्याच्या व्यक्तिमत्वावरती भाळली होती. तिला तो आवडू लागला होता. आपण निशांतसोबत संसार थाटावा अशी स्वप्न ती पाहू लागली होती. पण हे मात्र तिला प्रत्यक्षात करता येणार नव्हतं. नवरा, लहान मुलगी तिच्या प्रेमाच्या आड येत होते. पण ती निशांतच्या प्रेमामध्ये आणि स्वप्नामध्ये आता इतकी गुंतली होती की तिला काहीही करून निशांतसोबत राहायचं होतं. नवऱ्याला सोडून पळून जाणं शक्य नव्हतं. समाजाची भीती होती म्हणून दोघांनी कट रचला. संसार, नातीगोती, मुलगी सारं काही सोडून एकत्र पळून जाण्याचा प्लॅन करायला सुरुवात केली. आता त्यांनी इथे जो प्लॅन तयार केला होता तो अगदी एखाद्या पिक्चरची स्टोरी शोभावी असाच बनवला. त्या प्लॅनला यशस्वी करण्यासाठी त्यांनी पंढरपूर परिसरामध्ये फिरणाऱ्या एका वेडसर महिलेचा उपयोग करून घेतला. अगोदर त्यांनी तिला एका अज्ञात स्थळी नेलं. तिथे तिची गळा दाबून हत्या केली. त्या महिलेचा मृतदेह रात्री त्यांनी त्या गवताच्या गंजीत टाकला आणि ती गंजी पेटवून दिली. आणि त्यानंतर निशांत किरणला सांगोलेला घेऊन गेला. तिथून त्यानं तिला साताऱ्यात जाणाऱ्या गाडीमध्ये बसून दिलं. कुणालाही संशय येऊ नये म्हणून तो पुन्हा पाटकळ गावामध्ये परत आला. जेव्हा सकाळी सर्वजण गावकरी जमले होते तेव्हा निशांत देखील तिथे दुःखामध्ये सहभागी झालेला होता. तो देखील त्या लोकांमध्ये बसून दुःख व्यक्त करत होता. तो नागेशचं सांत्वन देखील करत होता. पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतल्यावरती त्याची दिवसभर चौकशी केली. नागेश पोलिसांना एकच गोष्ट सांगत होता, मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही. मी काहीही केलं नाही. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. मी निर्दोष आहे. पोलीस सर्वत्र तपास करत होते. गावातून देखील त्यांनी खबर घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हा पोलिसांना ही माहिती मिळाली की जेव्हा निशांत आणि किरणनं त्या वेडसर बाईला त्या कडब्यामध्ये टाकून पेटवले होते तेव्हा काही लोकांनी त्यांना पाहिलं होतं. यात एक गोष्ट विशेष होती ती म्हणजे कडब्याला आग लागली होती
ती बाई त्याच्यामध्ये जळत होती, पण ओरडण्याचा आवाज मात्र येत नव्हता. नागेशने जर किरणला पेटवलं असते तर ती ओरडली असती, ही शंका लोकांच्या मनामध्ये येत होती. जरी किरणने स्वतःला स्वतः पेटून घेतलं असतं तरी देखील ती ओरडली असतीच. पण असं मात्र काहीही झालं नव्हतं. या सर्वातून पोलिसांचा संशय अजून वाढला आणि त्यांनी तपासाची चक्र वेगाने वाढवली. पोलिसांना पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं जाणवत होतं. तेव्हाच आला DNA रिपोर्ट आणि या रिपोर्टनं सगळं चित्रच बदलून टाकलं. तो मृतदेह किरणचा नव्हताच. यामुळे पोलिसांनी लगेच किरणचा शोध सुरू केला. तिचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात आले. एका नंबरकडे पोलिसांचं विशेष लक्ष गेलं. निशांत सावंत. तोच नाव, तोच माणूस जो काही महिन्यापासून तिच्या आयुष्यात सावलीसारखा फिरत होता. लोकेशन कराड. पोलिसांनी तातडीने एक टीम तयार केली आणि कराड गाठलं आणि तिथेच किरण जिवंत आढळली, प्रियकर निशांतसोबत. ते दृश्य पाहून पोलीसही काही क्षण स्तब्ध झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलं, किरण, आम्ही तर तुला मेलय असं समजत होतो, पण तू इथे जिवंत? किरणचं डोकं खाली होतं, डोळ्यातून अश्रूंचा ओघ होता. ती फक्त म्हणाली, माझं त्याच्याशी प्रेम होतं. मी त्याच्यासोबत आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं. पण आता ते स्वप्न स्वप्नच राहील. कारण आता तिला प्रेमाच्या मिठीत नाही तर तुरुंगाच्या गंजामध्ये आयुष्य घालवावं लागणार होतं. या गोष्टीचा पश्चाताप होत होता. चौकशी करून त्याच्या गुन्ह्याची कबुली करायला सांगितली. ते म्हणाले, त्यांनी पंढरपूरमध्ये फिरत असणारी एक गरीब बेघर महिलेला फसवून आणली. तिला जेवण दिलं, तिला बेशुद्ध केली आणि मग कडब्यात टाकून पेटून दिलं आणि निशांतसोबत कराडला निघाली. आता तिने गुन्हा कबूल केला होता, पण तिचं एवढं सुखी असलेलं आयुष्य तिला आता मात्र तुरुंगामध्ये घालवावं लागणार होतं. यातून आपल्याला शिकवायस काय मिळते? तर कधीही क्षणभराच्या प्रेमासाठी आपल्या पतीला धोका देऊ नका. ही घटना केवळ एक खून कथा नाही, ही आहे समाजाच्या मूळ प्रश्नावर बोट ठेवणारी, एक सावध करणारी घटना. मानसिक आजार ही एक चेष्टेची गोष्ट नसून काळजीची गरज आहे. अशा व्यक्तींना समाजानं स्वीकारलं पाहिजे, दूर लोटलं नाही. प्रेम हे जबाबदारीचं असतं, फक्त भावना नाही तर निर्णयाची किंमत असते. खऱ्या प्रेमात कोणाचंही आयुष्य नष्ट करण्याचा विचारही येऊ नये. महिलांवर होणाऱ्या फसवणुकी, दबाव आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये समाजाने सतर्क राहावं. खोटं आयुष्य जगणाऱ्यांसाठी हा इशारा आहे. सत्य लपवता येत नाही. वेळ लागेल, पण सत्य उघड होणारच. माणुसकीची भावना जिवंत ठेवण्यासाठी अशा घटनांपासून आपण शिकणं अत्यावश्यक आहे. कारण एक समाज म्हणून आपली जबाबदारी फक्त गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणं नाही, तर असे गुन्हे होणारच नाहीत असा समाज घडवणं हे खरं यश आहे. एक मानसिक आजारी निरागस महिलेचा केवळ प्रेमाच्या आंधळेपणात बळी गेला. जिला स्वतःचं नावही नीट आठवत नव्हतं, तिला कुठल्याही गुन्ह्याची जाणीव नव्हती, पण तिचा निष्पाप अस्तित्वाचा वापर केला गेला. एका बनावट आत्महत्येसाठी प्रेम जेव्हा स्वार्थी होतं, तेव्हा त्यात माणूस फक्त शरीरानं नाही तर आत्म्यानंही मरतो आणि माणूस राहत नाही. ही घटना आपल्याला फक्त धक्का देत नाही तर खोलवर हादरवणारा एक प्रश्न विचारते. खरं प्रेम म्हणजे काय? एखाद्याला मिळवण्यासाठी त्याचं आयुष्य संपवणं की त्याच्या आयुष्यासाठी स्वतःला बदलणं? आजही तिचं नाव कुणालाही माहीत नाही. ती होती पण जणू नसल्यासारखी. तिला जगण्याचा अधिकार नव्हता का? एक क्षण तिच्यासाठी थांबायला कुणालाच वेळ नव्हता का? एका गुमनाम जीवासाठी तिचं संपूर्ण आयुष्य फक्त कोणाच्या फसव्या प्रेमाच्या आगीत होरपळून गेलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरं प्रेम, खरा विश्वास आणि खरं माणूसपण कसं असावं? यावर तुमचं मत खाली कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि हो, अशा सत्य घटनेवर आधारित कहाण्यांसाठी विनू पाटील मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.